छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईन त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं मग? जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो, काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही, आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो. त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमीतला नाही. तू काय माया नादी लागू नको बाबा, माझी विनंती आहे. मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही बी. माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतोय. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कस काय? तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघ. तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कस काय? तुमचा कस काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणतेच क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला का हे कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी. चौथी नापाशी पण कस काय मुटक्यावर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं का नाही? मराठ्याला आरक्षण उलशी का व्हाय ना भाऊ, दिलं का नाही? राहिलेला बी पुढच्या झपक्यात देणारच, आणि त्याने नाही दिलं त्यांचे पारडेच म्हणून समजायचं सगळे. एकदा मोकळ्या मनात सांग बरं, पाडायचे का रे सगळे? ओय बदलणार नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं, ते पाडायचे का उभा करायचे. आणि उभा केलं तर निवडून द्यावं लागतं बरं का. भाऊ द्या ना आपल्याच गरीबाचे 5-50 100. अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं मांडायला. तिथं छगन भुजबळ आयला, ते 15 दिवस झालं कुठे गेलं का? अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आले तिकडे? त्याला घेऊन
छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईन त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पारडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कचकतच असतो आपला. मग पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडो म्हणलो, पाडा म्हणलो बरं का, तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला कुठं भेटलं की मुसलमान म्हणायचे पाडो. एवढी बार म्हणलं पाडो तो पाडो, हो द्या पाडो पाडो सगळ्या. कारण मग आपलं तसंच असतं. मग हिंदीचं मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. अर आता तुमचं काय चाललंय? हे लय अवघड आहे मामा, तुम्हाला नाही माहित. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने. मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूच. आता मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलो नाही. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झालं लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काय बोललोच नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठे म्हणतात. यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. शहाण्णव कशाला म्हणतात? आम्हाला नुसत्या शहाण्णव भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे शहाण्णव म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णव म्हणलं जात. तू कोणचा रे शहाण्णव आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी घे तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णव मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत, त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीयेत. रक्ताच्या थारोळ्यात किंकळणारे आमच्या अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके
कोणत्या डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टाफ मुंबईचा, तिथे असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल. ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आज तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूला बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे आणि जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजेत. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. Bharat Ratna Indira Gandhi College of Engineering. Admissions open for academic year 2024. Courses offered: Mechanical Engineering, Computer Science Engineering, Electronic and Telecommunication Engineering, Biomedical Engineering, Electrical Engineering. PG courses: MTech, WRE, Diploma courses, Mechanical Engineering, Electrical Engineering. Newly started PG courses: Masters of Computer Application. बिक्सीची ठळक वैशिष्ट्ये: डिजिटल ग्रंथालयाची सुविधा, मुलामुलींसाठी बस सुविधा, मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा, 100% रिझल्ट, 100% प्लेसमेंट असिस्टन्स. संपर्क: प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली, 9922067744. प्रेसिडेंट: रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड. ऍड्रेस: केगाव, सोलापूर.